अर्थात पुढे जे कष्टकरी मुंबईकर आपल्याला आठवत असेल शिवभोजन थाळी आपण महाराष्ट्रभर सुरू केली होती तेव्हा कोविडच्या काळात आपण 5 रुपये आणली काही काही ठिकाणी मोफत पण केली तसंच मासाहेब किचन मधून आपण मुंबईत 10 रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण सगळ्या कष्टकरी मुंबईकरांना दिलं. अमित सो बेसिकली हा पण माझ्या जवळचा मुद्दा आहे कारण माझ्या घरी मुलगा आहे. पाळणा घर आपण सगळे काम करतो. मला वाटतं महिला पुरुष आज सगळे काम करायला लागलेत. स्त्रिया कुठेतरी घर पण चालवतात आणि काम पण करतात. कुठेतरी मुलांना एक दिवस म्हणजे कामाला गेल्यावर कुठेतरी ठेवायला जागा नसते. तिकडे आपलं पाळणा घर येतं जे आपण पाळणा घर सगळीकडे सगळ्या विधानसभेत चालू करणार आहोत की तुम्ही त्या मुलाला तिकडे ठेवू शकता आणि फक्त ठेवू नाही शकत तर तिकडे त्याची काळजी तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे ठेवली तशी घेतली जाणार. त्याच्या न्यूट्रिशनची काळजी घेतली जाणार. तो काय खातो ह्याच्यापासून बघितलं जाणार. खेळणी वगैरे असणारच पण तिकडे तुम्हाला स्त्रियाला कामाला जाताना कुठचाही स्ट्रेस घेऊन जायला लागणार नाही. त्याच्यामुळे तुमचा सगळा स्ट्रेस तो निघून जाणार आहे. असे पाळणाघर आपण चालू करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे सॉरी एकच त्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आम्ही परत सकाळी पण याच्यावर बोलत होतो कारण पाळणाघर हा विषय जो आहे तो खूप लोकांना आपल्याला वाटतं अरे तिथे खरोखर काळजी घेतली जाईल का. एक्झॅक्टली तिथे काळजी घेणारे कोण असतील वगैरे. तर अमितच्या मनात जे आहे ते एवढं त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलंय की खरोखर जसं शाळेमध्ये किंवा जागतिक कुठच्या संस्थेने काम करावं असं ते प्लॅनिंग करून आपण ठराविक जागी वॉर्डमध्ये जागतिक नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे बरोबर तुमचं दुसरं घर असणार आहे ते तर ती काळजी घेणार आहे. तर किती लोक पाळणाघरावर विश्वास ठेवू शकतील हा माझा त्याला प्रश्न होता. पण हे आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून हे मुद्दे ह्याच्यात आणलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे शौचालय. म्हणजे शौचालयांची परिस्थिती तुम्ही बघितली असेल. मला कळत नाही की आजपर्यंत हे का नाही होऊ शकलं पण प्रत्येक 2 किलोमीटरला महिला पुरुषांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शौचालय आपण चालू करणार आहोत. आणि महिलांसाठी तिकडे फ्री सॅनिटरी पॅडची पण एक वेंडिंग मशीन असणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठचीच काळजी घ्यायची नाहीये. आणि मला वाटतं की कुठेतरी पुरुष पण आता शौचालयात गेल्यावर विचार करतात की करू की नको. महिलांचे काय हाल होत असतील हे मला विचार पण नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण करणार आहोत. मला वाटतं आपण ते एक शौचालय बनवून मला वाटतं दाखवलं पाहिजे लोकांना की कसं होऊ शकतं. आणि ह्याच्यात पण ज्या जिथे वस्ती आहेत आपल्या मोठ्या जसं आम्ही धारावीत एक केलेलं सुविधा केंद्र तुम्हाला आठवत असेल त्याच्यात आपण नुसतं शौचालय नाही तर परत कपडे धुण्याची देखील लॉन्ड्री कारण स्थानिक महिला कामावर पण जातात. जसं अमितने सांगितलं पाळणाघरची गरज एवढ्यासाठीच आहे कारण ह्या काम करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील कधी कधी घरात दोघंही काम करायला जातात. मग पुरुषांना कुठे सोडायचं. तसंच आता आपण मासाहेब किचन जे करतोय 10 रुपयात आपल्याला चांगला नाश्ता आणि दर्जेदार जेवण मिळणार आहे. पण लॉन्ड्री हा पण एक मोठा विषय असतो. कपडे धुवायचे कधी कपडे कसे धुवायचे किंवा वेळ तरी मिळतो का. त्या महिला थकून जातात. आणि ही सत्य परिस्थिती किती आपण जेंडर इक्वालिटी वगैरे बोललो तरी हे काम जास्तीत जास्त घरांमध्ये महिलांवरच येतं. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला आपण ह्या टॉयलेट्स बांधू जिथे आपल्याला जागा असेल थोडी जास्ती तिथे लॉन्ड्रोमॅट पण करू म्हणजे लॉन्ड्री पण करू जेणेकरून एकदम कमी किमतीत 1 रुपये किंवा 2 रुपयात आपण खऱ्या अर्थाने त्या महिलांचं सगळं जे काही ओझं आहे ते पूर्ण कमी करू शकू. पुढे जाऊया. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग. अमित पार्किंग आमचं हेच चाललं होतं. खूप गंभीर विषय म्हणजे किती गमतीवर विषय असेल तरी गंभीर विषय आहेच. आता जसं माझ्या मतदारसंघात जीके मार्गचं आम्ही ते रुंदीकरणचं तिथे आलंय पार्किंग होतं सगळीकडे सगळे रस्ते तुम्ही पाहाल तर पार्किंग आपल्याला रस्त्यावरच करायला लागतं. आणि ही परिस्थिती काय आहे तर 2 गोष्टी झाल्यात. एक जिथे जिथे बीएमसीचं पार्किंग आहे आता तिथे मागच्या 2 वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्टर लावलेत आणि भाडी सुरू केलीत. बरोबर आहे. तर पहिला आपण इथे ठराव केला पाहिजे की ते सगळे पार्किंग पुन्हा एकदा फ्री ऑफ कॉस्ट करू मोफत करू. आणि दुसरं डीसीआर प्रमाणे 4 फ्लॅटना 1 पार्किंग आहे. तर आपण पुन्हा डीसीआर बदलून राज्य सरकारकडे हाच प्रस्ताव पाठवायचा की ज्या कुठच्याही नव्या इमारती होतील एकाला 1 पार्किंग असायलाच पाहिजे. जाऊया पुढे. स्वयंरोजगार हे अर्थात महत्वाचा विषय आहे कारण रोजगार आपल्याला माहिती आहे गेल्या 10 वर्षात 12 वर्षात अच्छे दिन येणार करून तरुण थकून गेलेत. पण मुंबई एक अशी नगरी आहे स्वप्न नगरी आहे मायानगरी तर बोलतातच लोक. पण मुंबईमध्ये देशभरातून असेल राज्यभरातून असेल जी लोक जिथे स्वतः काही तिथे नोकऱ्या नसतील ते मुंबईत येतात का तर मला एक नोकरी पाहिजे. मुंबईत मी मोठा होऊ शकतो मुंबईत मी मोठी होऊ शकते मुंबईत माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हे जे स्वप्न बघून येणारी लोक आहेत
त्यांना आपण आपल्या मागच्या काळात स्माईल नावाची एक इन्स्टिट्यूट सुरू केली होती, स्टार्टअप सेल सुरू केलं होतं. तेच स्टार्टअप सेल आता पुढे नेऊन आपल्याला जे तरुण तरुणी आहेत त्यांना जे कोणी म्हणजे त्याच्यात अर्थात फिल्टर्स लावून आपल्याला आयडिया काय आहेत स्टार्टअप वगैरे, पण जवळपास 25,000 ते 1 लाख रुपयांचं स्वयंरोजगार सहाय्यता निधी आपण त्यांना देऊ शकू अशी आपण त्याच्यात एक प्रोव्हिजन करत आहोत. आणि दुसरा विषय म्हणजे आता घरी तुमच्या काही असतं, पार्टी वगैरे असते किंवा घरी कोण जेवायला येतं, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट किती लोक करतात? आपण तर करतोच. पण काल 31 तारखेला आणि 25 तारखेला त्यांनी बंद पुकारला होता. कारण ते ज्या परिस्थितीत काम करतात, 10 मिनिटाचं प्रेशर असतं, ते पोचले नाही तर त्यांचं पगार कापला जातो, बाईक जप्त केली जाते. हे सगळं न होता मला वाटतं अखिल तुम्ही पण हा विषय गिग वर्कर्सचा आम्हाला अधिवेशनात घ्यायला सांगितलं होतं. आपण गिग वर्कर्स असतील किंवा आपले जे डबेवाले आहेत त्यांना ई बाईक्स घेण्यासाठी आपण बिनव्याजी कर्ज 25,000 त्या गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांसाठी करणार आहोत. पुढे जाऊया. मुंबई कर, त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर 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 हा महत्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावत आहे दिल्ली सरकार आपल्याला. अजून जीएसटीचं आम्ही देणं बाकी आहे. आमच्या वेळी तर 26,000 कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं जीएसटीचं. म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे. आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो. पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे. आणि अर्थात दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे अदानी कर लावणार आहेत, कचरा कर. ते भाजपचं स्वप्नच आहे की मुंबईकरांवर अजून एक कर लावायचा. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण कोस्टल रोड केला, कोस्टल रोड अजूनही ते आपलं स्वप्न आणि आपली स्वप्नपूर्ती, टोल लावलेला नाहीये. मुंबईकरांवर छुपा कर लावला नव्हता, हिडन टॅक्स कुठचाही नव्हता. तसंच हा अदानी कर देखील जो कचरा कर लावणार आहेत, वेस्ट युजर फी लावणार आहेत, ती देखील आपल्याला लावू द्यायची नाहीये. अजूनपर्यंत कधीही आपल्या शहरात लागली नव्हती, पहिल्यांदा भाजप लावू इच्छिते. पुढे जाऊ. फुटपाथ बद्दल मी तुला आवर्जून सांगायचं होतं पेडेस्ट्रीन. नाही पण तू सांग. ठीक आहे. आम्ही दोघं परत जगात कुठेही आपण गेलो तर पहिलं आपण काय करतो तर रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर चालायला पाहतो. आपण आपल्या काळात देखील पेडेस्ट्रियन फर्स्ट ही पॉलिसी आणलेली. आता खरं तर अमित आणि मी तिथून इथपर्यंत चालत यायला पाहिजे होतं. पण झालंय असं की सगळीकडे जी काही कामं, खोदकाम, सगळीकडे बिल्डरांची काम, कॉन्ट्रॅक्टरची कामं, सगळीकडे बॅरिकेड्स लागलेत, धूळ, पूर्ण साम्राज्य आपण पाहतो तर खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. कुठेही तुम्ही मला सांगा तुमचा वॉर्ड आता तुम्ही सगळ्या प्रभात फेऱ्या सुरू कराल, प्रचार फेऱ्या सुरू कराल, एक तरी तुम्ही फुटपाथवरनं जाऊ शकता का? जाऊ शकता? कुठेही नाही. गेल्या 2 वर्षामध्ये जे कुठचे फुटपाथ होते चांगले झाले होते ते देखील यांनी खोदून ठेवले, तुकडून ठेवलेले आहेत. आता मला आठवतं सेनापती बापट मार्ग आपण पूर्ण मस्त करत होतो, ते फुल मार्केट ते रेसकोर्स चालण्यासारखं करत होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो कारण कुठच्याही जागतिक शहरात काय कुठच्याही नॉर्मल शहरात पण आपले फुटपाथ हे चांगले असायलाच पाहिजे. आणि फुटपाथ म्हणजे फुटओव्हर ब्रिज नाही, अंडरपास नाही, तुम्हाला ॲट ग्रेड चालता आलं पाहिजे. तेच आपण ठरवलेलं आहे की फुटपाथमध्ये चालत असताना जे कुठचे अडथळे असतील ते अडथळे काढून फुटपाथ पेवर ब्लॉक फ्री करून आपण मुंबईकरांना चांगले फुटपाथ देणार आहोत. हे मला वाटतं पहिलं हट्टाने मी काम करून घेणार आहे. जे कोण इथे महापौर बनतील त्यांनी ऐकून घ्या. हे आम्ही दोघं येऊन हट्टाने तुमच्याकडून करून घेणार कारण हे पेडेस्ट्रियन फर्स्ट मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आणि अर्थात दुसरं म्हणजे आपण पाहतो तर शब्दांचा खेळून महालक्ष्मी सगळेच मुद्दे हट्टाने करून घ्यायचे. नाही मला वाटतं हट्ट करायला लागणारच नाहीये. शेवटी कसं आहे की तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, हे आमदारच आहेत. तर तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो. आपल्याला 5 वर्षात एक उत्तम शहर सोडायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला प्रचार करायला नाही लागला पाहिजे असं शहर आपल्याला त्यांना द्यायचं, मुंबईकरांना द्यायचं. आणि तसंच मोकळ्या जागांमध्ये अर्थात रेसकोर्स असेल आपलं महालक्ष्मीचं किंवा संजय गांधी नॅशनल पार्क असेल त्याचा मास्टर प्लॅन बनवायला सांगितलंय. या सगळ्या मोकळ्या जागा पुन्हा एकदा बिल्डरांच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या, क्लब्सच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे ते सगळं रोखून ह्या जागा मोकळ्याच राहिल्या पाहिजेत, मुंबईकरांना खुल्या राहिल्या पाहिजेत आणि मोफत राहिल्या पाहिजेत. हे आपल्याला काम महत्वाचं मला वाटतं करायचं आहे. पुढे जाऊ. मोकळा श्वास. किती लोकांना सर्दी खोकला झाला जरा हात वरती करा. अरे तुम्ही आधी सांगितलं असतं आम्ही मास्क घालून आलो असतो. काय करायचं आता.
बरं, हा सर्दी खोकला कशामुळे झालाय? जे काय करायचं आपणच करायचं आता. पण हा महत्वाचा विषय पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण दिल्लीबद्दल बोलतोय, अर्थात दिल्लीमध्ये AQI मुख्यमंत्र्यांना वाटतं टेम्परेचर आहे. त्यांना पहिले AIQ बोलत होते, मग AQI झालं, हे सगळं झालं. पण ही गमतीचा जरी भाग सोडला तरी परवा IQ कमी असल्यामुळे तशा गोष्टी होतात. पण ते आपल्या ऐकू नाही आलं अजून. पण हे जरी गमतीचा भाग जरी सोडलात तरी महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, सगळीकडेच आपण पाहतोय धुळीचं साम्राज्य, फॉग, स्मॉग हे सगळीकडे दिसायला लागले. काल सकाळी 5:30 वाजता पाऊस झालाय. महिना कुठचा झालाय? जानेवारी. आता हे वातावरणीय बदल, पर्यावरणाचा धोका, हे तसं पाहायला गेलं तर अमित, आपण एकत्र यायच्या आधी पण आपण दोघं आपल्या आपल्या मार्गाने बोलतच होतो. तू पण बीच क्लीनअप करत होता, मी पण करत होतो. झाडं लावण्याचा विषय असेल, कांदळवनाचा विषय असेल. मला वाटतं तसं ठाकरे परिवार. नाही पण आदित्य, मला सगळ्यात जास्त भीती काय वाटते माहिती का? आता तू तपोवनला जाऊन आलो, हो, निवडणुकीच्या तोंडावर एवढा तिकडे विरोध असताना तपोवनमध्ये 1500 का काहीतरी झाडं कापणार आहेत. सगळे लोक बोलतात तिकडची, आणि तिकडचा एक जबाबदार मंत्री येऊन बोलतो की आम्ही कापणार. हा जो माज आहे ना, हा आपल्याला काढायचा आहे कुठेतरी. माज कापायचं, माज काढायचा आहे कुठेतरी, की तुम्ही लोकांचं ऐकत नाहीये, तुम्ही झाडं कापताय, तुम्ही काय आता कोणाला देणार आपल्याला माहितीच आहे ती जमीन अडाणींना. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, हा जो घमंड आहे ना त्यांचा, तो तोडायचा आहे आपल्याला. बरोबर. आणि हे करत असताना गेले 2-2.5 वर्ष मी सातत्याने सोशल मीडियावर स्वतः अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये. जर तुम्हाला प्रदूषण मुंबईत कमी करायचं असेल तर आपल्या सरकारच्या वेळी मुंबई पर्यावरण किंवा मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन, कृती आराखडा जो आपण बनवला होता, ते जरा चाळून पहा. त्याच्यात शॉर्ट टर्ममध्ये, मीडियम टर्म आणि लॉंग टर्ममध्ये काय काय करायचं नाही आपण तयार केलेलं आहे. मुंबईकरांना, लाखो मुंबईकरांना विचारलेलं आहे, संस्थांना विचारलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तसंच नाशिक क्लायमेट ऍक्शन प्लॅन केलाय, सोलापूरचं केलंय, पुण्याचं केलंय. कारण माझं स्वप्न होतं की 2040 पर्यंत महाराष्ट्रातली 40 शहरं त्यांना नेट झिरोला न्यायचंय क्लायमेट ऍक्शनमध्ये, कार्बन याच्यात. पण पुन्हा एकदा जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा अर्थात इलेक्ट्रिक बस असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, कांदळवन वाचवणं असेल, जे आपण अमित 11 महिन्यामध्ये 15,500 हेक्टर आपण मॅनग्रोव्ह वाचवले होते आपल्या सरकारच्या वेळी. अशा काही काही गोष्टी ह्याच्यानेच AQI नियंत्रण होणार. हे जे काही फवारणी वगैरे करतात ना, कधी वाटलं डीप क्लीन सुरू, हा असं नाही होत. ह्याला एक पूर्ण आराखडा आपण बनवला होता, तो मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन. कारण हा मोकळा श्वास हा फक्त आपल्याला नाही तर मुंबईत जे कोणी येतं, एक दिवसासाठी पण येतं, ते पण सांगतात अरे मला सर्दी झाली. आम्ही तर रोज ॲलिग्रा वगैरे घेऊन जगतोय. पण मुंबई असेल, दिल्ली असेल, कुठे ना कुठेतरी आपल्याला पर्यावरणाचा विचार हा करायला लागेल. कुठचंही चांगलं शहर जिथे तरुण तरुणी जातात, नोकऱ्यांसाठी जातात, नवीन गुंतवणूक जाते, ते शहराचा दर्जा काय आहे, मोकळ्या जागा आहेत का, शाळा चांगल्या आहेत का, आरोग्य सुविधा कशी आहे, फुटपाथ कसे आहेत, हवामान कसं आहे, हे पाहून जातात. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला जी आपली पंचतंतू आहेत, पंचमहाभूत आहेत, ते वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन हे आपल्याला आणायला लागेल. तर AQI असेल आणि दुसरी, माझं म्हणणं आहे हे एका दिवसात नाही होणार, हे काम आहे. सो माझं म्हणणं आहे हे आपल्यासाठी नाही करत होत आपण, आपल्याला त्याचा फरक पण नाही पडत. आपण जस्ट खोकतो, सर्दी खोकला सगळं होतं, आपण गोळ्या घेऊन शांत बसतो. मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे केलं पाहिजे, कारण हे एका दिवसात होणारं काम नाहीये. आदित्यजींचं आहे ते 2040चं आपला टार्गेट आहे. बरोबर, पण सुरू केलं पाहिजे, सुरू केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पाहाल आता पण त्यांनी जो मास्टर प्लॅन केला संजय गांधी नॅशनल पार्कचा, येऊर वगैरे जे मंत्र्यांचे बंगले ते वाचवण्यासाठी असेल, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे उठसूट कन्स्ट्रक्शन चालू आहे, कुठेही आपण विकासाची कामं थांबवणार नाही. पण जिथे धुळीचं साम्राज्य आहे किंवा जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रोग्राम एक आपल्याला सुरू करायला लागेल की तुम्ही कसं ते करू शकता, कशी धूळ उडणार नाही, हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. आर्थिक राजधानी, इन्फ्रास्ट्रक्चर. कारण आता काय आहे की ह्यांच्या वचननाम्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या घोषणा येणार आहेत. आम्ही इथून बोगदा करू, वरतून फ्लायओव्हर करू, ह्याचं चौपदरीकरण करू, समुद्रातून रस्ता काढू वगैरे सगळं काही आहे. पण हेच लोक, हेच भाजपा मुंबई मारून पुन्हा एकदा तिसरी मुंबई आता आम्ही करू, चौथी मुंबई आम्ही करू, ह्या सगळ्या घोषणा करण्याने तिथे जिथे तिसरी मुंबई चौथी मुंबई आहे ती त्यांच्या आवडत्या टोळींनी जमिनी घेऊन ठेवल्यात. म्हणजे फायदा त्यांचा आणि नंतर फायदा भाजपचा, नंतर फायदा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा. पण आपली जी मुंबई आहे, मुंबादेवीची जी मुंबई आहे, मुंबईकरांची जी मुंबई आहे, त्याची काळजी कोण घेणार? आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईचा पुनर्शोध, रिइन्व्हेंटिंग मुंबई, जवळपास पहिली गोष्ट म्हणजे बीपीटी मध्ये
1800 एकर जागा ही आपली आहे, मुंबईची आहे. आणि ह्या जागेवर अधिकार कोण गाजवते? तर केंद्र सरकार गाजवते, बीपीटी गाजवते, जे दिल्लीत बसले. काय संबंध त्यांचा? तर 1800 एकरवर पुन्हा एकदा आपण आपला अधिकार तिथे मांडणार, ती जागा आपल्याकडे घेणार म्हणजे घेणारच. मग कुठचीही ती लढाई असो, मग ती कोर्टात असो की कुठे रस्त्यावर असो, ती जागा घेतल्यानंतर त्या बीपीटीमध्ये शिवडी आपलं बीडीडी पासून सगळे जे लोक तिथे राहतात कुलाब्यापर्यंत 1800 एकरमध्ये, त्यांचा आपल्याला पुनर्विकास पहिला करायला लागणार. त्यांना चांगली दर्जेदार घरं द्यायला लागणार, तिथे मोकळी मैदानं करायला लागणार. तिथे आपण गिफ्ट सिटी सारखं, जसं गुजरातला त्यांनी गिफ्ट सिटी नेलं ना, तसंच आपल्याला इथे देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणायला लागणार, आर्थिक केंद्र. तरच आपण या मुंबईला पुढे बळ देऊ शकतो, ताकद देऊ शकतो. बरं, तिथे रस्ते बनलेले आहेत, रेल रोड बनलेला आहे. मग पुढचा तो मार्ग काय येतो? तर आपल्या मुंबईचा कोस्टल रोड आहे वेस्ट कोस्टला, ईस्ट कोस्टला जर हे आपलं पूर्ण रेल रोड आणि सगळे असेल तर नरिमन पॉईंट कफ परेड सारखा तो कनेक्टर आहे, तो शेवटचा आपण सुरू केला होता, तो ह्या सरकारने स्थगित केलेला आहे. गोरेगाव मुलुंड कनेक्टर जो आपण सुरू केला होता, ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर बदलला, पैसे वाढवले, पैसे काढले. हे सगळं आहे, त्याला रिंग रोड मुंबईसाठी बनवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे ह्याच सगळ्या ह्याच्यात जे काही प्रकल्प आता सुरू झालेले आहेत, आपण पाहतोय प्रकल्प चाललेत. म्हणजे एका बाजूला आपला कोस्टल रोड मुंबईकरांचा, दक्षिण मुंबईतला, मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी भूमिपूजन केलं आणि आपलं सरकार असतं तर 2022 पर्यंत पूर्ण झाला असता. ह्यांनी अजून लांबवलं, ठीक आहे. पण उत्तरेचा जो कोस्टल रोड आहे त्याच्यावर 4 टोल आहेत. MSRDC खात्याकडे ते कधीपासून आहे? 2014 पासून आहे. मंत्री कोण आहे? मिंदे. 4 टोल लावलेत, छुपे टॅक्स लावलेले आहेत आणि काम 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, कालावधी वाढतच चालले, कुठेही काही काम झालेलं नाहीये. प्रॉब्लेम मुंबईचा हाच आहे की आता ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांना इंटरेस्ट एवढाच आहे की काम अजून वाढवत कसं जायचं आणि ते वाढवतच जातात अमित. म्हणजे आता आम्ही कांदिवलीपर्यंत, आता दहिसरपर्यंत, आता पुढे दिल्लीपर्यंत, आता ताशकेंतपर्यंत, आता मॉस्कोपर्यंत काम काही होत नाही. नुसतं घोषणा होतात, कॉन्ट्रॅक्टर वाढतात आणि पैसे वाढतात. तर ते आपल्याला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं. हा विषय सोपा आहे. विजेचा बीएसटी अजूनही दर्जेदार वीज देते सगळीकडे. बीएसटीला मारण्याचा जो ट्रान्सपोर्टमध्ये प्रयत्न तसाच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण प्रयत्न आहे. आणि आपण ठरवलेलं आहे की जे 100 युनिटपर्यंत बीएसटीची वीज वापरतात त्यांना आपण वीज पूर्णपणे मोफत देणार आहोत, 100 युनिटपर्यंत. तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील आपण बीएसटीची वीज पुन्हा एकदा कशी देऊ शकू ह्याच्यावर आपण काम सुरू करणार. कारण मुंबईची जी वीज आहे आता 3-4 प्रायव्हेट कंपन्या बघतात. तसंच बीएसटीच्या माध्यमातून आता ह्या सरकारने अदानीचे मीटर तुमच्या घरोघरी लावले असतील, काही ठिकाणी लावले ना. विरोध करतोय आपण, पण ते घुसणार. ते घुसण्याचं रोखण्यापेक्षा आपल्याला हे करायला पाहिजे. पुढे जाऊ. प्रत्येकाला पाणी हक्क, डिसॅलिनेशन जे आपण काम सुरू केलं होतं, समुद्राचं पाणी गोड करायचं, ते ह्या सरकारने स्थगित केलं, मिंदे सरकारने स्थगित केलं, भाजपाने स्थगित केलं. का मला माहित नाही. दर्जेदार पाणी मिळालं असतं, स्वस्त पाणी मिळालं असतं. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईला 450 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन मिळालं असतं. पण हे काम स्थगित झाल्यामुळे परत एकदा पाण्याची टंचाई आहे, आपल्या वस्तींमध्ये बोंब आहे. तसंच पुढे जर पाहिलं तर रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक सोसायटीला आपण ते करायला लावणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताचे जे दर आहेत पाण्याचे ते तसेच स्थिर ठेवू आपण, ते वाढू देणार नाही. जग महाग होत चाललंय, सिलेंडर महाग होत चाललेत, सगळं काही जे केंद्र सरकार देते ते महाग होत चाललेलं आहे. पण आपण आपल्या मुंबईला परवडणारं कसं शहर ठेवायचं, आपल्या मुंबईकरांच्या खिशाला परवडेल कसं, त्याच्यावर आपण काम करत आहोत. पुढे जाऊया. युवा मुंबई, आणि तसं आपण पाहतोय प्रत्येक वॉर्डमध्ये आता टर्फ्स येत आहेत, सगळं काही येतंय. अमित आणि मी कधी कधी तुम्ही पाहता, कधी फुटबॉल, कधी क्रिकेट वगैरे असं सगळं करत असतो. पण तरुण मुंबईकर जे आहेत अनेकदा हे टर्फ्स बुक करू शकत नाहीत, कारण 3,000 पर तास, 4,000 पर तास. तर आपण असं ठरवलेलं आहे की मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठीक आहे आपण करू, ईस्ट कोस्टवर करू, सगळीकडे करू. पण प्रत्येक वॉर्डात आपल्याला मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील, बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील. म्हणजे तुम्ही पिकलबॉल पण खेळू शकता, तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, ते करू. आणि हे खूप महत्वाचं आहे. मुंबईत अनेक आता म्युझिक कॉन्सर्ट्स व्हायला लागलेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. आता पण मेसी तुम्ही गोंधळ पाहिला असेल, तो काय होता. मी गेलो नाहीये सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात. तर 18 ते 21 वयोगटातले जे कोणी मुंबईकर असतील, आपण असा एक कार्यक्रम रचणार आहोत की मुंबईत ज्या कुठच्याही मॅचेस होतील, फुटबॉल, क्रिकेट किंवा जागतिक स्तराच्या म्युझिक कॉन्सर्ट होतील, त्या ऑर्गनायझरनी
मुंबई महानगरपालिकेला सगळ्या तिकिटांमधून 1% तिकीट हे मुंबई महानगरपालिकेला दिलं गरजेचं आहे. आणि ही तिकीटं आपण लॉटरी, ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून तरुण मुंबईकरांना, तरुण तरुणींना मोफत देणार आहोत की जाऊन ते कार्यक्रम बघू शकतील. पुढचं घेऊया. मला वाटतं आदित्य, ह्याच्या हा. आधीच्या एक स्लाइड मागे जा slide वर. नाही, जाऊ नका. मला वाटतं की इकडे अजून एक ऍड केलं पाहिजे की जे आत्ता जे असलेले मैदान आहेत त्याच्यावर कुठच्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही. मातीची मैदानं. मातीची मैदानं आपल्यासाठी खेळायला, ह्याच्यावर काही कुठच्याही प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. हे फक्त मुला मुलींसाठी असणार आहे. येस, मोकळी मैदानं खेळायला. आणि काल राजसाहेब आणि उद्धवसाहेब जे आपल्याला सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराज पार्क कसं आहे ना, तसंच आपल्याला कट्टा असणे, म्हणजे आता काय झाले, भिंती सगळीकडे उभारलेत मैदानाच्या आजूबाजूला, त्या भिंतींमध्ये मैदान आहे हे दिसतच नाहीये. कट्टा जेव्हा येतो तेव्हा आजूबाजूचे लोक येऊन बसू शकतात, ते मोकळं मैदान एन्जॉय करू शकतात, सगळ्या वयोगटातले लोक येऊ शकतात. तर ते आपल्याला करायचंय. पुढे जाऊ. चॅटबॉट मला वाटतं ताई तुमच्याच काळात आपण सुरू केलं होतं, कोविडच्या काळात सुरू केलं होतं. जवळपास मुंबई महानगरपालिकेच्या 80 सेवा मोफत आपण आपल्या चॅटबॉटवर आणल्या होत्या. तुम्ही मराठी असेल, इंग्लिश असेल आणि वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये बीएमसीला हाय पाठवलं तर उत्तर यायचं. आणि 80 सेवा ह्या ह्युमन इंटरफेस नसून फटाफट व्हायचं. आता ह्याच्यात महत्वाचं काय आहे की जेव्हा ह्युमन इंटरफेस नसतो किंवा मधला माणूस नसतो तेव्हा भ्रष्टाचार मुक्त, पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त प्रत्येक नागरिकाचं काम होऊ शकेल. ते चॅटबॉटवर होईल. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. आता पण तो चॅटबॉट आहे, तो चॅटबॉट बंद नाही केला, पण यांनी वापरणंच सोडून दिलंय. कारण मिळणार कसं ना, वजन नाही येणार फाईलीवर. हे वजनच आपल्याला काढून टाकायचं, वजनला ट्रेडमिलवर टाकायचंय. आणि चॅटबॉटच्या माध्यमातून मग शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स असेल, तुमचं वॉटर बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, बर्थ सर्टिफिकेट, वेडिंग सर्टिफिकेट, सगळं काही हे तुम्हाला ऑनलाईन त्या चॅटबॉटवर मिळेल. तुम्हाला वॉर्ड ऑफिसला जायची गरजच नाही लागणार. दुसरं काम सुरू केलेलं, आता नगरसेवक म्हणून सगळे तुमच्याकडे येतील. रस्त्याची कामं जेव्हा सुरू होतील, खोदकाम जेव्हा सुरू होईल, रात्री तुम्हाला फोन येईल, ताई साहेब एक पाईपलाईन फुटली आहे का? नाही, जेसीबीनी चुकून फोडली ती पाईपलाईन. पण हे सगळं आता आपण लिडारच्या माध्यमातून डिजिटल ट्विन सिटी म्हणजे पूर्ण मुंबईचं मॅपिंग करून वेगळे वेगळे जे लेयर्स आहेत ते त्या ह्याच्यात येणार, प्रत्येक वॉर्डात असणार. ते काम सुरू केलेलं मी, ते परत स्थगित झालेलं आहे. पण ते सुरू केल्यानंतर खोदकाम करायच्या आधीच तुम्हाला कळेल कुठच्या लाईनी कुठे आहेत, डक्टिंग झालंय की नाही झालंय, आणि तसं त्या माध्यमातून आपल्याला काम पुढे करता येईल.